सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपनं जोरदार राजकीय हालचालींना सुरुवात केली असून अवघ्या 6 तासात अनेक नेत्यांचे पक्षांतर घडवून आणत काँग्रेसला मोठा धक्का दिला आहे. काँग्रेसचे माजी नगरसेवक विनोद भोसले, प्रवीण डोंगरे आणि ओंकार दीपक राजगे यांनी आज अधिकृतपणे भाजपमध्ये प्रवेश केला. हा प्रवेश सोहळा सोलापुरात पार पडला. यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार सचिन कल्याण शेट्टी, आमदार देवेंद्र कोठे यांच्यासह नुकतेच भाजपमध्ये दाखल झालेले दिलीप माने, भाजप शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर तसेच महिला आघाडीच्या रंजिता चाकोते उपस्थित होत्या. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी नव्याने पक्षात आलेल्या नेत्यांचे स्वागत करत आगामी महापालिका निवडणुकीसाठी संघटन अधिक मजबूत करण्याचा निर्धार व्यक्त केला. दुसरीकडे काँग्रेसमधील अनुभवी नेत्यांच्या पक्षप्रवेशामुळे शहरातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे. महानगरपालिका निवडणुकीआधीच भाजपने आक्रमक रणनीती आखल्याचे स्पष्ट दिसत असून या घडामोडींमुळे सोलापूरचे राजकारण चांगलेच तापले आहे.